आजचा हा व्हिडिओ आपण असा सुरू करूया। या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त माझी बडबडच ऐकायची आहे, पण त्याआधी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले की कपाटामध्ये किती पसारा झाला आहे आणि तुम्हाला कधी एकदा लावून घेईन असं झालं होतं, कारण बाकीचे कपडे पण तिथे ठेवायला जागा नव्हती, म्हणून म्हटले की आज हे काम करून घेऊ। सगळं काही मी एकदम काढलं नाही, एक एक कप्पा काढायचं ठरवलं, म्हणून पहिला वरचा कप्पा काढून घेतला, त्यानंतर ते क्लीन करून घेतलं आणि तिथे नवीन पेपर पण घालून घेतले। आता पेपरच्या जागी तिथे दुसरं काही वापरू शकते का, तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आता इथे सगळे कपडे मी व्यवस्थित घडी घालून ठेवत आहे। सगळं मिक्स झालं होतं तेच वेगवेगळे सेक्शन करून ठेवत आहे। टॉप वेगळे, ड्रेस वेगळे, जीन्स वेगळे, लेगिन्स वेगळे, असं सगळं व्यवस्थित ठेवत आहे, म्हणजे मला नंतर वॉर्डरोब मध्ये पण ते सेट करताना बरं पडेल। आणि त्यासोबतच जे बऱ्यापैकी जुने कपडे झालेले आहेत, म्हणजे मला नको असलेले कपडे पण मी बाजूला काढून ठेवत होते, कारण ते एकदा बाजूला काढून ठेवले की पुन्हा वॉर्डरोब रिकामं वाटेल आणि नवीन कपडे घ्यायला एक कारण मिळेल। आणि जसे मी कपडे घडी घालायला सुरुवात केली तसं मला वाटायला लागलं की माझ्याकडे कपडेच नाहीत, खूप कमी आहेत। आणि हे सगळ्यांसोबतच होतं, आपल्याकडे कितीही कपडे असले तरी ते आपल्याला कमीच वाटतं। आणि जेव्हा मी सगळं वॉर्डरोब लावून झालं तेव्हा खरंच माझ्याकडे खूप कमी कपडे होते, कारण इतकं रिकामं कपाट राहिलं होतं। 3 सेक्शन असे होते जे रिकामेच राहिले होते, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसेलच। आज मी हे काम करून घेते कारण माझ्याकडे आज भरपूर वेळ होता। कसं होतं ना, रोजच्या कामातून हे एक्स्ट्राची कामं करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही, आणि आता तरी माझ्याकडे भरपूर वेळ आहे। 2 महिने मी घरीच असणार आहे, त्यामुळे म्हणले की एक्स्ट्राची कामं आता वेळ आहे तशी करून घेऊया, कारण नंतर एकदा माझं काम सुरू झालं तर या कामासाठी मला अजिबातच वेळ भेटत नाही। ज्या बायका जॉब करतात त्यांना तर माहितीच असेल, घरचं आणि बाहेरचं करून ही एक्स्ट्राच्या कामासाठी वेळ काढणं किती अवघड होऊन जातं। तरी पण आपण सगळ्या कामातून या कामांसाठी पण वेळ काढतोच, पण कायमच व्यवस्थित नीट नेटकं राहील असं काही सांगता येत नाही। म्हणून मला जेव्हा पण वेळ असेल तेव्हा मी ही बाकीची कामं पण करून घेत असते, यामुळे थोडे दिवस का असेना आपलं घर नीट नेटकं दिसतं। बघा, तुमच्यासोबत बोलता बोलता माझे सगळे कपडे घडी घालून झाले, म्हणजे वरच्या कप्प्यातले तरी कपडे घडी घालून झाले, आणि आता लगेच मी दुसऱ्या कप्प्यातले पण कपडे काढून घेतले, तिथे पण न्यूजपेपर घालून घेतला, आणि आता हे कपडे घडी घालून घेते। आता बाकीचं सगळं सामान काढण्याआधी म्हटलं घडी घातलेले कपडे सगळे कपाटात ठेवून घेऊया, म्हणजे बेडवर पण पसारा होणार नाही आणि बाकीचं सामान काढायला पण जागा राहील, म्हणून सगळे कपडे मी व्यवस्थित लावून घेत होते। पण इथे पण मला समजत नव्हते की कपडे कसे ठेवून घेऊ, कुठे काय ठेवू हे समजत नव्हतं। मी 2-3 वेळा चेंज पण केलं, ठेवलेले कपडे परत बाहेर काढले, पुन्हा ते ठेवले, कसे ठेवले तर ते व्यवस्थित दिसतील हेच मला समजत नव्हतं, म्हणून 2-3 वेळा काढून पण बघितले आणि शेवटी मी व्यवस्थित ठेवून दिले। आणि बऱ्यापैकी बेड पण रिकामा झाला होता, कारण मी जितके कपडे बाहेर काढले होते तितकेच मी ठेवून दिले, आणि त्यातले नको असलेले पण कपडे बाहेर बाजूला ठेवलेच होते। आता इतकं माझं सेट करून झालंय, कुठे कुठे काय काय ठेवले मी दाखवतेच, पण त्याआधी ना इथे ना माझं सगळं स्किन केअर, हेअर केअर असं सगळं आहे, आणि असा इथे पण एक सेक्शन होता जो मी काढला होता, कारण बरोबर बसणार नाही असं मला वाटलं होतं, म्हणून आता मी परत ठेवून घेईन, कारण सामान खूप आहे। तर हे 2 होतात, तर आता हे परत ठेवून घेते आणि मग सगळं व्यवस्थित लावून घेते। तर आता हे करते आणि त्यानंतर मग इकडचे 2 कपाट ओपन करते। इथे पण माझे थोडे कपडे आहेत, गणेशच्या ह्याच्यात पण असं, कारण पहिला हा एकच होता आणि दोघांचे कपडे ह्याच्यामध्येच ठेवत होतो आम्ही, पण ते बसत नव्हते दोघांचे पण कपडे, म्हणून आम्ही हे 2 घेतले। आता ह्याच्यामध्ये फक्त गणेशचे कपडे मी ठेवत होते आणि इकडे मी, पण नंतर असं झालं की इकडे पण माझे कपडे आले आणि गणेशचे फक्त एवढंच राहिलं। आता याच्यामध्ये माझे कपडे असतील तर बघू आणि मग पुन्हा लावून घेते। मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मी 2 महिने घरीच असणार आहे, त्यामुळे मी आता हे काम करून घेत आहे, पण 2 महिने हे कपाट असंच राहील असं नाही। एका आठवड्यातच हे पुन्हा विस्कटलेलं दिसेल, पुन्हा पसारा दिसेल, आणि या 2 महिन्यात मी कितीतरी वेळा पुन्हा वॉर्डरोब सेट करायला घेईन। तर हेच बघा ना, मी आता हे स्किन केअरचं सामान जसं ठेवत आहे ते व्हिडिओच्या शेवटी तसं दिसणारच नाही, मी परत हे 3 वेळा चेंज केलं आणि शेवटी पहिला जसं होतं तसंच ठेवून दिलं। असं तुमच्यासोबत पण होतं का की पहिला आपण एक गोष्ट ट्राय करतो पण ते आपल्या मनाला पटत नाही, म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धती ट्राय करायला जातो आणि नंतर असं वाटतं की पहिला केलं होतं तेच बरोबर होतं। हे वॉर्डरोब सेट करताना माझ्यासोबत भरपूर वेळा असं झालं
की मी केलेलं मला आवडत नव्हतं आणि मी खूप वेळा ट्राय करायचे आणि पहिला जे केलं होतं तेच बरोबर वाटत होतं. त्यासोबतच माझं जे मेकअपचं सामान होतं ते मी क्लीन करून घेतलं नाही, जसं होतं तसंच ठेवलं. आता ते एक दिवस मी मेकअपचं सामान पुन्हा काढेन आणि पुन्हा ठेवेन. त्यासोबतच पुन्हा मी कपाटाचं काही ना काहीतरी चेंज करेनच. आता माझं सगळं प्रॉपर लावून झालं. तिन्ही कपाट असे लावलेत. हे काय तुम्हाला म्हणजे लावता वेळेस दाखवलं नाही, कारण तेच कपडे बाहेर काढणार, घडी घालणार, पुन्हा ठेवणार, मग तेच काय दाखवायचं म्हणून दाखवलं नाही. पण हे पण असं लावून घेतलं आहे आणि थोडी जागा पण उरली आहे आणि ह्या साईडचं तर पूर्णच रिकामं आहे. तर तुम्हाला मी आता दाखवून घेते की कसं कसं ठेवलं आहे. इथे वरती सगळं मी जीन्स आणि टॉप ठेवून घेतलेत, कारण मी जास्त कुर्ती घालत नाही, जीन्स आणि टॉपच असतात म्हणून हे इथे वरती ठेवून घेतले. त्यानंतर इथे मगाशी जे ठेवलं होतं ते मी चेंज करून घेतलं, कारण व्यवस्थित बसत नव्हतं म्हणून आता असं ठेवलं. इथे माझे सगळं स्किन केअर, हेअर केअर वगैरे असतं आणि इकडे सगळे माझे कुर्ती आहेत, टॉप, ड्रेस वगैरे असे आहेत, लॉंग ड्रेस ते मी इथे ठेवून घेतले. आणि इथे पण वन पीस आणि कुर्ती आहेत आणि या साईडचा एक कप्पा रिकामा राहिला आहे, तर हे कपाट मी असं लावून घेतलं आहे. आता ह्या साईडचं दाखवते. ते सगळं रिकामंच आहे, हा कप्पा रिकामा आहे. त्यानंतर इथे मी माझ्या बॅग ठेवल्यात. मी जास्त तर बॅग वापरत नाही, कुठे बाहेर जायचं असेल तर घेऊन जात नाही, त्यामुळे अशा ठेवलेल्याच असतात, तर इथे त्या ठेवून घेतल्यात. आणि इकडे सगळे बेडशीट, कवर, नॅपकिन वगैरे असं सगळं इथे ठेवलं आहे. आणि इथे वरती साड्या ठेवल्यात, त्यानंतर खाली गणेशचे कपडे ठेवलेत आणि इथे खाली पण साड्याच आहेत. आणि ह्या साईडला त्याचे टी शर्ट, शर्ट्स असे ठेवलेत आणि इकडे जीन्स वगैरे ठेवलेत आणि हा पण कप्पा रिकामाच आहे. आणि या साईडला इथे काही जास्त ठेवलेलं नाही, म्हणजे बुक्स वगैरे होते ते ठेवून घेतलेत. एवढंच सामान इथं आहे, तर जागा तर भरपूर उरले, पण आज माझं हे काम तरी झालं. आणि एवढे कपडे मी बाजूला काढून ठेवलेत. हे कपडे मला म्हणजे खराब झाले, टाकून द्यायचे आहेत, ते मी बाजूला काढून ठेवले. आणि इथे ठेवलेत हे गणेशचे आणि माझे कपडे जे इस्त्री करायचे आहेत. इस्त्रीचे कपडे मी बाजूला काढून ठेवलेत, कारण आमची इस्त्री होती ती खराब झाली आहे. तर आता जेव्हा मी आईंकडे जाईन तेव्हा हे कपडे घेऊन जाईन. गणेशचे शर्ट पण आहेत, ते इस्त्री करायचे आहेत, माझे पण थोडे कपडे आहेत, तर जाता वेळेस घेऊन तिकडून इस्त्री करून आणेन. असं सगळं काम झालेलं आहे, सगळं व्यवस्थित लावून झालं आहे. असे सगळे कपडे लावून झालेले आहेत. पण मागच्या व्हिडिओमध्ये जी बॅग अनपॅक केली होती त्यातले कपडे मी काढले होते, पण तेव्हा कपाटात पसारा होता म्हणून ते ठेवले नव्हते, तर ते अजून कोपऱ्यात आहेत, तर ते पण मला ठेवायचे आहेत. पण म्हटलं की पहिला हा व्हिडिओ संपूया आणि नंतर मग ते ठेवूया, कारण खूप वेळ झालेला आहे, नेमकं माहीत नाही. पण आता हा व्हिडिओ संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.